तर आत्तापर्यंत आपण बघितल्या 19 गणपती बाप्पांच्या मूर्त्या, सुंदर सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्त्या. पण तुम्हाला मी म्हणालेलो की आपण बघणार आहोत शेवटी जी मूर्ती ती प्रत्येकालाच आवडणार आहे. तर आता आपण ती मूर्ती बघायला जाऊया. ती मूर्ती कुठली आहे ती, आणि मला माहिती आहे ती मूर्ती बघतील ना तर तुमचं मन खुश होईल आणि तुम्ही कमेंट देखील करतील. चला बघूया ती मूर्ती कुठली आहे ती. माझ्या घरी जर ही मूर्ती असती ना तर मी नक्कीच ह्याला व्हाईटची आपली अष्टरची फुलं वगैरे असतात माहिती काय, तर ती फुलं वगैरे अशा माळा सोडल्या असत्या आणि बरोबर दोन्ही साईडून असं फोकस लाईट सोडल्या असत्या आणि असं मस्तपैकी व्हाईट फुलांच्या माळा आणि मध्ये गणपती बाप्पा. मस्त किती सुंदर वाटलं असतं. आज ना सोसायटीच्या कंपाऊंडमधनं आपली व्लॉगिंग सुरू होते ना, पहाटे सुरू होते आणि आज सुरू होते आपली व्लॉग म्हणजे आपला व्लॉग सुरू होतोय तो म्हणजे ऑटो रिक्षातून. आणि मी चाललो आहे कुठे, तर मी चाललो आहे आज गणपती बाप्पा बघायला. आज थोडासा वेळ मिळाला आहे. बरीच सगळे ना व्हिडिओज वगैरे सगळे चॅनलवरती अपलोड करून झाले आणि आता ना थोडं प्रेशर जास्त वाढलं आहे, कामाचा लोड जास्त वाढला आहे, कारण की अजून आपण नवीन चॅनल ॲड केलेले आहेत. तर त्यातलंच एक आपलं चॅनल आहे रवीची भटकंती म्हणून असं आपण एक नवीन चॅनल सुरू केलेलं आहे. आणि त्या चॅनलवरती ना आपण झिरोपासून म्हणजे पहिल्या व्हिडिओपासून आहे ना त्याच्यामध्ये ना फेस्टिवल रिलेटेड ब्लॉग्स, म्हणजे आता तुम्ही हा रवीचा हे जे चॅनल बघतात आहे ना, इकडे तुम्हाला ट्रॅव्हल ब्लॉग, फूड ब्लॉग किंवा आपण जिथे जिथे जातो, ज्या अननोन प्लेसेस आहेत, हिडन प्लेसेस आहेत किंवा आपलं डेली लाईफस्टाईल वगैरे, या सर्व ब्लॉग ह्या चॅनलवरती आपले चालूच राहणार. पण रवीची भटकंती या चॅनलवरती ना आपण फेस्टिवलचे जे पण ब्लॉग आहेत, म्हणजे गणपती आगमन म्हणा, देवी आगमन म्हणा, त्याच्यानंतर बँजोचे काही फेस्टिवल असतात ते, बँजोचे हळदीचे, म्हणजे सगळे ब्लॉग आपण तिथे अपलोड करणार आहे. तर आता मी चाललोय गणपती बाप्पा बघायला चाललोय. थोडासा वेळ आहे आज, तर बघूया आपल्याला ह्या वर्षी म्हणजे 2025मध्ये कसे नवीन नवीन प्रकारचे गणपती बाप्पा बघायला मिळतात आहे. म्हणून माझा चेंबूरला एक मित्र आहे मयूर म्हणून, तर त्याच्यात वर्कशॉपमध्ये चाललोय आणि बघूया काय वेगळेपण ह्या वेळेला गणपती बाप्पांच्या मूर्त्यांमध्ये 2025ला. या मित्रांनो, मी आता आहे कुठे, तर चेंबूरला आहे, मयूर कला केंद्रामध्ये आहे. आणि तुम्ही माझ्या बाजूला बघा सुंदर सुंदर गणपती बाप्पा आहे. आता तुम्हाला फक्त इथून एवढे गणपती बाप्पा दिसतात, पण तुम्हाला मी दाखवेन इथे कितीतरी गणपती बाप्पा आहेत. तर आजच्या या ब्लॉगला ना आपण गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊया आणि आजच्या या ब्लॉगला सुरू करूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर गणपती बाप्पाचा मस्तपैकी आशीर्वाद घेतला आहे. गणपती होता ना फेस्टिवल अजून एक ते दीड महिन्यावरती अजून थोडासा दूर आहे, पण इथे उत्साहाला म्हणजे होतं ना, उत्साहाला काही कमी नाही आहे. तर उत्साह वाढत चालला आहे. आणि तुम्हाला मी म्हटलं आहे की आज आपण गणपती बाप्पा बघायला जाऊया. तर मी आलो आहे चेंबूरला, मयूर कला केंद्रामध्ये आलो आहे आणि इथे इतके गणपती बाप्पा आहेत ना, बाप रे बाप, तुम्ही विचार नाही करू शकत. इतके सारे गणपती बाप्पा आहेत आणि त्या प्रत्येक गणपती बाप्पाची रूपं, म्हणजे तुम्ही विचार करा, मी इथे आलो ना अर्धा ते पाऊण तास मी फक्त गणपती बाप्पा बघत होतो. कुठला गणपती बाप्पा बघू आणि कुठला नाही ना, फक्त हेच माझ्या डोक्यात होतं. तर आता मी तुम्हाला काय करतो माहिती आहे काय, एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. तर अर्धा तास तरी मी ना इथे फिरतोय आणि ना गणपती बाप्पा बघतोय. म्हणणं सोक्त दर्शन माझं झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात ना मी 20 गणपती बाप्पा असे निवडलेत ना, जे मला स्वतः खूप आवडले आहेत आणि त्यांच्यामध्ये मी काम केलेलं आहे. तुम्ही बघत राहतील ना, तुम्हाला पण देखील ते गणपती बाप्पा आवडतील. तर 20 गणपती बाप्पा ते कुठले आहेत हे आता आपण थोड्याच वेळात बघणार आहे. मी तुम्हाला इन डिटेलमध्ये दाखवेन ते कुठले कुठले गणपती बाप्पा आहेत. आणि सर्वात शेवटचा गणपती बाप्पा आहे ना, तो तर तुम्हाला खूपच आवडेल, तर तो मी सगळ्यात शेवटी दाखवेन. तर हे बघा मित्रांनो, किती सारे गणपती बाप्पा आहेत. खाली गणपती बाप्पा आहे, इकडे गणपती बाप्पा आहे, इकडे गणपती बाप्पा आहे, चारही बाजूला गणपती बाप्पा आहेत. परत इथे ना मन प्रसन्न झालं एकदम. म्हणजे आता बोलतो ना, खरोखर त्या गणेश उत्सवाची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे आणि इतकं सुंदर असं काम केलं ना. पण त्यातल्या त्यात तुम्हाला बोललो मी 20 गणपती बाप्पा जे मला युनिक वाटतात, ते ॲट्रॅक्टिव्ह आहेत, तर ते गणपती बाप्पा आता आपण बघायला जाऊया. टॉप 20 म्हणजे एकूण 20 गणपती जे तुमच्यासाठी निवडलेत ना आम्ही, तर त्याची आता आपण सुरुवात करतो. त्यातला पहिला गणपती बाप्पा आपल्या बाजूलाच आहे, तो म्हणजे दगडूशेठ हलवाई रूपात आहे.
आणि हा आहे दगडूशेठ हलवाई रूपातला पहिला गणपती बाप्पा. ह्याचं आसन बघा, बैठक आणि जे ह्याच्यावरती दागिन्यांचं काम केलेलं आहे, हा एकदम म्हणजे काहीतरी युनिकच आहे. हे सोहळं बघा, एकदम युनिक पद्धतीचं हे सोहळं आहे. आणि गणपती बाप्पाच्या गळ्यात त्याचा हार वगैरे आहे. आणि हा फेटा बघा, फेट्याची पण जी रचना आहे ना ती एकदम वेगळी आहे. आणि ह्याच्यामध्ये जे तुम्ही बघता ते मध्ये काम केलेलं आहे, इथे फुलं वगैरे ॲड केलेली आहेत. तर एकदम टोटल ही डिफरंटच एकदम मूर्ती वाटते. एकदम वेगळी मूर्ती आणि बघायला एकदम म्हणजे तुम्ही जर आता इथे समोर असा ना तर तुम्हाला खरोखर ही मूर्ती जर बघितली असेल ना तर तुम्ही इथून हल्लाच नसा. इतकी सुंदर अशी ही मूर्ती आहे गणपती बाप्पाची. तर मित्रांनो, हा होता पहिला गणपती बाप्पा जो आपला होता दगडूशेठ हलवाईच्या रूपात जरासा वेगळा. तर पहिला गणपती बघितला, आता आपण बघतोय दुसरा गणपती. आणि ही गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ना ही मला स्पेशली आवडली. कारण की ह्याच्यावरती जे कॉम्बिनेशन आहे आणि जे कलर आहे ना एकदम सिम्पल आणि सोबर. तर ती तुम्हाला मूर्ती दाखवतो मी. तर ही आहे मित्रांनो ती मूर्ती. बघा ना, एकदम सिम्पल आणि साध्या पद्धतीने फेटा पण त्याचा बघा. आता ही मूर्ती मला इतकी का आवडली माहिती आहे का, कारण की ह्याच्यावरती जे तुम्ही कलर्स बघतील ना, सोहळ्याचा कलर बघा आणि ह्या ज्या सोहळ्यावरती ज्या मिऱ्या आहेत त्या पण बघा ना किती परफेक्ट आहेत. आणि हा फेटा, ती मूर्ती कशी वाटली तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि मी जर जातो त्याने तुम्हाला गणपती युनिक गणपती दाखवतोच आहे, पण तुम्ही आजूबाजूच्या मूर्त्या देखील बघा, त्या देखील खूप सुंदर आणि बघण्यासारख्या आहेत. ती मला आवडली आहे. पण ती कशी तुम्ही बघा दोन प्रकारे आहे ती. तर ते कुठल्या मूर्त्या ना ते तुम्हाला आता दाखवते बघा. त्यासाठी मला खाली बसावं लागेल. या समोर आहेत ना, वाव, मूर्त्याचे जे बनवलं आहे ना, धोतर वगैरे ज्याच्यावरती काम केलं आहे ना, धोतर म्हणा त्याचा शॉल म्हणा, तर फक्त बैठक वेगळी आहे, पण जे बनवलं आहे ना धोतर आणि शॉल ते सेम आहे आणि तो सेम कपडा आहे. तर हे पण खूप युनिक आणि जरा वेगळंच वाटतंय. तर मित्रांनो, ह्या बघा ना फ्रंट व्ह्यू आहे हा. आणि ह्या मूर्त्या बघा तुम्हाला कशा वाटतात ते. ह्याच्यावरचं काम बघा, वाव, सोहळं एकदम युनिक पद्धतीने. आणि जी ही वरती लाईट लावली आहे ना ह्याच्यामुळे बघा काय इफेक्ट येतो मस्तपैकी. आणि तशाच प्रकारे इथे एक मूर्ती आहे, तर ह्या मूर्तीवर देखील असंच काही काम आहे. दोन्हीही मूर्त्या अतिशय बघण्यासारख्या आणि खूप सुरेख आहेत. आता तुम्हाला दोन्हीही मूर्त्या एकाच फ्रेममध्ये दिसत असेल. वाव, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या बघा इतक्या साऱ्या गणपती बाप्पाच्या मूर्ती इथे आहेत. आणि आता आपण जस्ट या दोन मूर्त्या पाहिल्या आणि आपण आता बघतोय ती म्हणजे ही आहे चंद्रावरती. आता इथे काय थोडंसं ना ही लाईट आहे ना ब्लू आहे, तर त्यामुळे तुम्हाला पूर्ण मूर्ती अशी दिसणार नाही आहे, कारण की त्याच्यावरती ब्लू टोन लाईट आली आहे. पण मूर्ती बघा, त्याची पोझिशन बघा किती सुंदर बनवली आहे. आणि चंद्रावर बसलेली ही मूर्ती आहे. आणि त्याच्यावरती जे सोहळं वगैरे आहे ना आणि हा जो फेटा आहे ना हा आहे लाईट गुलाबी जो कलर असतो ना त्यामध्ये बनवलेला आहे. पण मूर्ती ही पण बघा किती सुंदर वाटते. थोडीशी लाईट जर ती तशी अशी ॲम्बर वगैरे लाईट जर असते ना, थोडीशी व्हाईट लाईट असते ना, तर तुम्हाला पूर्ण मूर्ती कशी आहे ना ती प्रॉपर समजली असते. ॲक्च्युली वर्कशॉपला एंट्री आहे ना तिथूनच आहे, पण आम्ही कसा मागून ब्लॉग सुरू केला. पण तिथे देखील पूर्ण मूर्त्याच मूर्त्या आहेत. आणि इकडे पण बघा तुम्ही, म्हणजे जिकडे बघतील ना तिकडे तुम्हाला मूर्त्याच मूर्त्या दिसतील. तर आता आपण बघतोय आपली पाचवी मूर्ती जी आहे माझ्या समोर. ही बघा, आता हिला कशी लाईट इथे मस्त मारली ना तर त्यामुळे मूर्ती कशी जरा प्रॉपर दिसते एकदम. आणि ही मूर्ती कशी आहे, हा एक थोडासा बोलतो ना हाफ व्हाईट ब्लू असतो ना त्याप्रमाणे ह्याचं हे सोहळं आणि म्हणजे ह्याला कपडा आहे तो. आणि जर गणपती बाप्पाचा पूर्ण बॉडी कलर बघतील ना तुम्ही असे व्हाईट टोनमध्ये आहे आणि त्याला गुलाबी अशा शेडिंग आहेत. आणि त्याचबरोबर मॅच केलेल्या आहेत ह्या फेट्याला, त्यानंतर ह्या सोहळ्याला. आणि दागिने तर एकदम सुंदरच दिसतात आहे. तर तुम्ही जेन्युइनली सांगायचं की हीच ती मूर्ती तुम्ही ओळखलेली का, जी मी तुम्हाला आता दाखवणार आहे ती. कारण की तुम्ही आत्ता पण बघू शकता आणि मला लगेच कमेंट करून सांगू शकता यातली कुठली मूर्ती तुम्हाला अशी युनिक वाटते. तर ती मूर्ती आता आपण बघूया. तर मित्रांनो, ही आहे ती मूर्ती जी मला प्रचंड आवडली आहे. सोहळा बिळा नेसवण्याची जी पद्धत आहे ना आणि जी बैठक आहे ना एकदम वेगळीच वाटते.
वाव. थोडासा लाईट जरा फ्लिकर होते कारण की इथे जरा ट्यूबलाईट्स वगैरे हे आहेत ना त्यामुळे. पण ही मूर्ती बघा, क्या बात आहे यार, काय काम आहे. फेटा बघा, फेटा कसला भारी वाटतोय. ह्या मूर्तीची ना स्पेशली आहे ना मला ही पोझिशन आवडली. आणि बघा ना एकदम राजेशाही रूपात वाटते एकदम. आणि जे वस्त्र जे घातलेले आहेत ते तर एक नंबर वाटतात आहे. बैठकच भारी आहे ना. या मूर्तीची पोझिशन सगळ्या मूर्ती जर तुम्ही बघते ना तुम्हाला वेगळंच वाटेल. पण एक थोडीशी जर ही मूर्ती बघितली आणि ही मूर्ती बघितली तर पोझिशन सिमिलर वाटते. पण बाकीच्या अशा मला तिकडे एक पण मूर्ती नाही दिसली की ज्या मूर्तींची अशी काही पोझिशन असेल. मस्त ना. असा घरात गणपती आणला आणि मागे असं मस्त फुलांचं डेकोरेशन केलं, अशा माळा जरी सोडल्या तरी पण काय भारी वाटेल ना. आता जेवढ्या पण मूर्त्या दाखवल्या त्या तुम्हाला मूर्त्या आवडल्या की नाही ते मला कमेंट करून सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया ही कमेंट तर नक्कीच करायची. तर ही मूर्ती मला स्पेशली का आवडली माहिती का, हे जे कलर्स बघा. हा तुम्हाला कलर्स फार म्हणजे बोलतो ना आपण कमी मिळतो. तर आता आपण मूर्त्यांचे कलर कुठले बघतो, व्हाईटमध्ये बघतो किंवा व्हाईट ब्राऊनमध्ये बघतो असे. पण ह्या मूर्तीचा कलर आहे ना मला स्पेशली आवडला. तो म्हणजे बघा कसा ग्रीनमध्ये, जरा ग्रीन असतो ना तो थोडासा तसा पद्धतीमध्ये. आणि त्याच्यावरती ना व्हाईट कलरचा फेटा आहे जाळीदार आणि व्हाईट कलरचं सोळ आहे जाळीदार. आणि त्याला अशा चांदीच्या टाईपमध्ये त्याला असे ना दागिने वगैरे लावलेले आहेत. तर ही मूर्ती बघा किती सुंदर वाटते. जरा वेगळा कलर ना. जर ही मूर्ती घरी आणली ना आणि जर ह्याला प्रॉपर लाईट जर आपण केली ना आणि फुलांचं जर वगैरे ह्याला मागून डेकोरेशन केलं ना, व्हाईट फुलांचं डेकोरेशन माग्या, पूर्ण व्हाईट फुलांचं डेकोरेशन आणि मध्ये मूर्ती, काय मूर्ती छान दिसेल. बघा ना हे सोहळं वगैरे बघा किती सुंदर वाटतं. आणि हे इथे असे पूर्ण काहीतरी दागिन्याच्या असे पट्ट्या लावलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मस्तपैकी बघा गळ्यामध्ये बघा हार किती सुंदर वाटतो. काम भारी आहे. आणि वरती फेटा मोत्यांची माळ आहे मध्ये. या वाट ही मूर्ती पण मला खूप आवडली. जर माझ्या घरी जर ही मूर्ती असती ना तर मी नक्कीच ह्याला व्हाईटची आपली अष्टरची फुलं वगैरे असतात माहिती काय, तर ती फुलं वगैरे अशा ना अशा माळा सोडल्या असत्या आणि बरोबर दोन्ही साईडून असं फोकस लाईट सोडल्या असत्या आणि असं मस्तपैकी व्हाईट फुलांच्या माळा आणि मध्ये गणपती बाप्पा. मस्त किती सुंदर वाटलं असतं. ही पण एक एकदम सिंपल आणि साधी अशी मूर्ती आहे. आता ही पण मूर्ती बघा ना किती छान आहे. ह्याच्यामध्ये तसंच मगाशी मी तुम्हाला एक मूर्ती दाखवलेली त्याच्यामध्ये जी कलर्स होते म्हणजे कलर कॉम्बिनेशन तुम्ही फक्त बघा. व्हाईट बॉडी आहे आणि हे जे फेटे वगैरे बनवले आहेत त्याला पण एकदम वेगळा असा कपडा यूज केलेला आहे. वाव. आणि प्रत्येक फेट्यामध्ये अशा तुम्हाला काही ना काही मोत्यांच्या माळा म्हणा, मणी म्हणा आणि अशी फुलं ही तुम्हाला दिसतील. त्या बाजूला बघताय तुम्ही दगडूशेठ हलवाई रूपात मूर्ती आहे. ही मूर्ती पाहण्यासाठी ना तुम्ही इथे पाहिजे होतात. इतकी सुंदर मूर्ती आहे. तुम्हाला मी ना क्लोजअप दाखवतो आणि नंतर तुम्हाला मग मी त्याचा मेकिंग ऑफ आहे ना तो आपण वेगळा ब्लॉग बनवणार आहे. तर तुम्हाला ही पहिला मूर्ती मी क्लोजअपमध्ये दाखवतो. तर ही आहे ती मूर्ती जी आपण पूर्ण मेकिंग ऑफ जिचं बनवणार आहे. आता तुम्ही ही मूर्ती बघा आणि त्याच्या बाजूला देखील एक दगडूशेठ हलवाईची मूर्ती आहे. पण ही मूर्ती कशी एकदम भरीव वाटते ना. आणि बघा ना किती तुम्ही समोर पाहिजे होतात. मग तुम्ही जर समोर असतात ना तर तुम्हाला ही मूर्ती पर्सनली खूप आवडली असते. एकदम सिंपल आहे पण त्याच्यावरती जे काम केलं ना ते अप्रतिम आहे. मी तुम्हाला तिथून सर्व मूर्त्या दाखवत आलो आणि तुम्हाला आपण म्हणजे बघा ना त्या कोपऱ्यापासून सुरुवात केलेली आणि त्या कोपऱ्यापासून आपण इथून ते इथपर्यंत आलो. आपल्या ह्या सुंदर अशा दगडूशेठ हलवाई मूर्ती जवळ आलो. आता ही मूर्ती पण मला का आवडली माहिती का, आत्तापर्यंत आपण सोहळं बघितलं ना सगळं लाईट सोहळी बघितली म्हणजे लाईट कलरवाले सोहळे बघितले. पण हे जे सोहळं आहे ना हे कसं युनिक आहे थोडंसं. बघा ना पूर्ण असं इथे आतमध्ये छोटे छोटे डायमंड आहेत आणि वरती ना अशा मोत्यांच्या माळा आहेत. तर हे पण सोहळं थोडंसं मला युनिक वाटलं. फेट्याचा कलर वगैरे ना तो पूर्ण डार्क आहे रेडमध्ये. त्यामुळे आहे ना ही मूर्ती आहे ना एकदम बोलता ना राजेशाही एकदम थाटात एकदम बसलेली आहे आणि खूप छान वाटते. हे एवढ्या साऱ्या मूर्त्या आहेत पण ह्या मूर्त्यांमध्ये पण आहे ना अशा बऱ्याच साऱ्या म्हणजे बोलतात ना आपण निवडलेल्या काही मूर्त्या आहेत आणि युनिक मूर्त्या आहेत.
पण तुम्हाला ह्या सगळ्याच मूर्त्यांना खूप छान वाटतील जेव्हा तुम्ही बघतील ना, तर एकही मूर्ती तुम्हाला अशी वाटणार नाही. पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला 20 मूर्त्या दाखवतोय. श्रीकृष्ण रूपात आहे ती, आणि श्रीकृष्ण रूपाची बैठक पण बघा किती मस्त आहे. हातात बासरी आहे आणि हा वरती फेटा बघा, मोर पिसा आहेत आणि डायमंड वर्क आहे. वरती हा व्हाईट कलर तुरा आहे आणि फुलं आहेत आणि हातात इथे बासरी देखील आहे. जय श्रीकृष्ण. तर मित्रांनो, ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. मूर्ती तुम्हाला दिसते सिद्धिविनायक रूपात आहे आणि एक दिसते बाल गणेश रूपात आहे. आणि त्याला बघा ना, मस्त वस्त्र घातलेत. वाव. आपण जरा थोडंसं क्लोजअप बघूया म्हणजे तुम्हाला ना व्यवस्थित मूर्ती बघता येईल. तर आपण पहिला बघूया ही सिद्धिविनायक रूपातली ही गणपती. तर आता आपण बघतोय सिद्धिविनायक रूपातला हा गणपती बाप्पा. वाव, खूप सुंदर आहे. आणि त्याच्याच बरोबर बाजूला आहे हा बाल गणेश. तो पण अतिशय सुंदर बनवला आहे. ही मोरावर बसलेली मूर्ती. आता मोरावर बसलेल्या मूर्तीच्या अगोदर आहे ना, तुम्ही इथे बघा किती सारे गणपती बाप्पा आहेत. बापरे. आणि ही आहे मूर्ती नंबर 14. आणि ही मूर्ती ह्याच्यामध्ये मल्टिपल कलर आहेत. मल्टिपल कलर म्हणजे कसं, प्रॉपर कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे. मोर आहे, त्या साईडला मोर आहे आणि मोरांचा जसा जो पिसारा असतो, जसा कलर असतो, तसंच या शॉलचा पण तसाच कलर आहे. त्याच्यानंतर कॉम्बिनेशन म्हणून पिवळं सोहळं आहे आणि त्या पिवळ्या सोहळ्याला पण ही जी किनार दिली आहे ना, ती पण अशी हिरवीमध्ये आणि त्याच्यामध्ये असे मोती आहेत. तर मोर तर प्रत्येकाने बघितलाच असेल कुठे ना कुठे. तर मोराचा जसा कलर असतो ना, तसंच पूर्ण कलर कॉम्बिनेशन आहे. म्हणजे मोराचा जसा पिसारा हिरवागार असतो आणि त्याच्यामध्ये अशा गोल्डन गोल्डन थोडेसे असे म्हणजे शेड्स असतात, तर तसंच बघा इथे हा जो शेला आहे ना, तो पण तसा पूर्ण हिरवा आहे आणि त्याला हे असे चांदीचं टाईप म्हणजे बोलतो ना, सिल्वर टाईप अशी नक्षीकाम आहे. आणि त्याचबरोबर फेटा बघा, फेट्याला पण तसंच केलेलं आहे. आतमध्ये मोर पिसासारखं केलेलं आहे आणि त्याला पिवळे मध्ये मध्ये शेड्स आहेत. आणि हातात मला वाटतं बासरी असणार आहे, पण बासरी नाही आहे आता. आणि हे पिवळं सोहळं. तर ह्या सर्व मूर्त्यांना ह्या तुमच्यासाठी खास निवडलेल्या आहेत. तर आता आपण काय करूया, ही मूर्ती देखील थोडीशी क्लोजअप बघूया. तर मित्रांनो, हीच ती मूर्ती मगाशी मी जी तुम्हाला दाखवली. तर इथे बघा मोर आहे. मोराचा पण तुम्ही आता क्लोजअप कलर वगैरे बघू शकता. तर त्याप्रमाणेच ह्याला असे या गणपती बाप्पाला वस्त्र घातलेले आहेत आणि त्याप्रमाणेच फेटा आहे. आणि फेट्याच्या आतमध्ये पण तुम्ही बघा मोराचंच तुम्हाला असं काही मोती टाईप असं लावलेलं आहे. आणि इथे अशी मोत्यांची माळ देखील लटकलेली आहे. गळ्यामध्ये मस्तपैकी दागिने आहेत आणि पिवळं सोहळं आहे. आणि बरोबर त्या सोहळ्यावरती ना, इथे तुझं तुम्ही बघतील ना, तर इथे असं नक्षीकाम केलेलं आणि त्याच्या आतमध्ये पण हिरवा कलर आहे, लाईट हिरवा कलर आणि गुलाबी कलर पण आहे. कशी वाटली ही मूर्ती तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर बाजूला बघा विठ्ठल रूपातला सुंदर गणपती बाप्पा. आणि तुम्ही मूर्ती बघतील ना, अजून पूर्ण काम झालं नाही आहे, पण जेव्हा पूर्ण काम होईल ना, तेव्हा तर ही मूर्ती पाहण्यासारखी अजून असेल. म्हणजे अजून फक्त कलर वगैरे झालेला आहे फक्त, पण मूर्ती बघतील ना किती त्या गोष्टी त्यामध्ये आहेत. नुसतं विठ्ठल रूपात नाही आहे, तर तुम्ही जवळून बघतील ना, तर तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी दिसतील. तर मित्रांनो, ही मूर्ती आणि ह्या मूर्तीमध्ये डिटेलिंग बघा किती सुंदर केलेलं आहे. राम कृष्ण हरी. विठ्ठल रूपातली ही गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती. अजून काम ह्याच्यावरती बाकी आहे, पण जसं काम होईल ना, ह्या जेवढ्या पण मूर्त्या तुम्हाला दिसत आहे ना, अशाच प्रकारे ह्याचं काहीतरी काम होईल. पण तेव्हा ही मूर्ती फार बघण्यासारखी असेल. मला एकदम म्हणजे बघा ना, पारंपरिक पोशाख असलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि एकदम सिंपल आणि साधी आहे. फेटा बघा, मल्हार रूपातला फेटा आहे आणि पिवळा व्हाईट हे जे कलर कॉम्बिनेशन आहे ना, त्यामुळे मूर्ती खूप छान वाटते. एकदम साधी बैठक आहे, एकदम साधी म्हणजे साधी बैठक आहे. त्यामुळे हा गणपती बाप्पांना खूप बघायला चांगला वाटतो. आतापर्यंत ते तुम्ही जेवढे गणपती बाप्पा बघतात ना, हे फक्त कॅमेऱ्यातून बघतात आहे, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात बघतील ना,
तेव्हा तुम्हाला मूर्त्या ह्या अतिशय सुंदर वाटतील, म्हणजे खूप आणखीन चांगल्या बघायला वाटतील. कॅमेऱ्यात तेवढा कसं दिसून येत नाही डिटेलिंग, पण जे मी प्रत्यक्षात बघतोय ना, माझ्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनवरनं तुम्हाला समजलं असेल की मी किती ॲक्च्युली सर्व मूर्त्या बघून खुश होतोय. ते 3 बाकी आहेत, तर त्या 3 कुठल्या आहेत त्या पण बघायच्या. आणि शेवटची जी मूर्ती आहे ती तर प्रत्येकाला आवडणार म्हणजे आवडणारच. तर मित्रांनो, ह्या फ्रेमवरून आहे ना तुम्हाला कळलंच असेल की मी तुम्हाला कुठली मूर्ती दाखवणार. ती माझ्या समोरच मूर्ती आहे आणि तुम्ही देखील बरोबर गेस केलं आहे. तर ही आहे मूर्ती क्रमांक 18. आणि ही मूर्ती इतकी का सुंदर वाटते माहिती आहे का? कारण की ह्याच्या बॉडीचा कलर पण गुलाबी आहे आणि पूर्ण म्हणजे फेटा बघतील, नंतर हे सोहळं बघतील, सर्व काही गुलाबी आहे. त्यानंतर फेटा घालण्याची जी पद्धत आहे ना ती पण बघा वेगळी आहे. त्यानंतर हे सोहळं आणि बघा ना एकदम लाईट कलर आहे, गुलाबी कलर. आणि त्याच्यामध्ये जी फुलं, मध्ये फुलांचा जो हार आहे आणि हातात या फुलांच्या ज्या माळा आहेत त्याचे कलर्स पण तुम्ही नीट बघा, एकदम लाईट आहेत. त्यामुळे ही मूर्ती आहे ना बघायला खूप म्हणजे खूप छान वाटते. तर मित्रांनो, तुम्हाला ना मगाशी मी ना लांबून आहे ना श्री सिद्धिविनायक रूपातला गणपती बाप्पा दाखवलेला ना, पण तो तुम्हाला कसा लांबून दाखवला. तर आता आपण तुम्हाला क्लोजअप दाखवतो. तर ही ती एक मला मूर्ती मिळाली आणि आता आपण याचं क्लोजअप लुक बघूया. फिनिशिंग बघा ना काय भारी आहे. सुंदर. मगाशी कसं थोडंसं लांब होतं आणि मध्ये भरपूर सारे इथे ॲक्च्युली गणपती बाप्पा आहे, तर त्यामुळे कसं बघून बघून शूटिंग करावं लागतं आहे. पण इथे मला एक मूर्ती दिसली आणि हे मुकुट वगैरे बघा, मागची प्रभावळ एक नंबर. म्हणजे खूपच भारी आहे. क्या बात आहे. चला तुम्हाला जरा क्लोजअप तरी सिद्धिविनायक रूपातल्या गणपती बाप्पा दाखवू शकलो. गणपती बाप्पा मोरया. ही पण एकदम सिंपल बैठक आहे आणि गणपती बाप्पाचे कान आहेत ना एकदम सुपासारखे आहेत आणि चेहरा देखील खूप मोठा आहे. त्यामुळे मला ही मूर्ती ना जरा एक काहीतरी वेगळीच वाटली. तर ही आहे आपल्या बघण्यातली 19वी मूर्ती. बघा ना एकदम सिंपल आहे. व्हाईट कलरची बॉडी आहे, गुलाबी कलरच्या शेड्स आहेत आणि ते सोहळं बघा आणि फेटा बघा, एकदम सिंपल. कुठलीही मूर्ती दाखवू तुम्हाला आणि कुठली नाही, बाप रे. मला असं वाटतं तर मला मी ते पूर्ण दिवस राहिलो ना पूर्ण दिवस शूट करेन, इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. तर आत्तापर्यंत आपण बघितल्या 19 गणपती बाप्पांच्या मूर्त्या, सुंदर सुंदर गणपती बाप्पांच्या मूर्त्या. पण तुम्हाला मी म्हणालेलो की आपण बघणार आहोत शेवटी जी मूर्ती ती प्रत्येकालाच आवडणार आहे. तर आता आपण ती मूर्ती बघायला जाऊया. ती मूर्ती कुठली आहे ती, आणि मला माहिती आहे ती मूर्ती बघतील ना तर तुमचं मन खुश होईल आणि तुम्ही कमेंट देखील करतील. चला बघूया ती मूर्ती कुठली आहे ती. ही मूर्ती ॲक्च्युली तुम्ही एकदा फ्रेममध्ये पण बघितलेली आहे, पण तुम्ही ती ओळखली नाही का नाही मला माहिती नाही आहे. पण इथेच आहे समोर, हीच मूर्ती आहे. तुम्ही मूर्ती बघूनच ओळखतील की कुठली मूर्ती आहे. तर ही आहे मूर्ती क्रमांक 20 आणि आपल्या समोर आहे लालबागचा राजा. सो मित्रांनो, हे होतं आपलं सरप्राईज. म्हणजे मूर्ती क्रमांक 20 लालबागचा राजा. ही मूर्ती आहे ना प्रत्येकजण येऊन येऊन बघतंय, म्हणून ही मूर्ती मी सर्वात शेवटी ठेवली. लालबागच्या राजाचा विजय असो. किती सुंदर बनवली आहे. वाव, मागचं हे बघा ना, प्रभावळ वगैरे बघा, कलर वगैरे बघा. आहा. मी मगाशी शूट करत होतो ना तेव्हा सगळे आहे ना इकडेच येऊन उभे राहत होते आणि ना ही मूर्ती बघत होते. तर मी बोललो बघूया कुठली मूर्ती आहे ती. तर बघतो तर लालबागच्या राजाची ही मूर्ती होती. तर मग विचार केला
की ही मूर्ती आपण सर्वात शेवटी दाखवूया. तर मित्रांनो, कसं वाटलं आपलं हे सरप्राईज कमेंट करून नक्की सांगा. आणि ही मूर्ती तुम्हाला कशी वाटली ते देखील कमेंट करा. आणि लालबागच्या राजाचा विजय असो ही कमेंट देखील नक्की करा. तर मित्रांनो, तुम्हाला मी म्हणालेलो की 20 आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्ती ज्या मी इथे पाहिल्या, मला आवडल्या. पण एक मूर्ती अजून मला आवडली आहे, ती म्हणजे ही बघा. खाली पूर्ण तुम्ही बघतील शिवलिंग आहे आणि शंकराच्या रूपात गणपती बाप्पा. तर ही पण एक मला मूर्ती आवडली. तर बोला ही पण आहे, तर तुम्हाला दाखवतोच. वाजले बघा किती, 5:30. 11 वाजता शूट चालू केलेलं आणि 5:30 वाजले म्हणजे 5.5 तास झाले कंटिन्यू शूट करतोय. अजून आम्ही जेवलो सुद्धा नाही. तर शूटमध्ये हे सगळं चालतात आणि आम्हाला ती सवयच आहे म्हणा. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवते 20 असे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती. तर तुम्हाला ते गणपती कसे वाटले आणि तुम्हाला त्याच्यामध्ये कुठला गणपती जास्त आवडला. बघा ना, तसे सर्वच गणपती किती सुंदर असतात ना. मी तिकडे गेलेलो ना, तर मला म्हणजे कुठला गणपती तुम्हाला दाखवू आणि कुठला नाही. तर जे तुम्हाला मी हे 20 गणपती दाखवले, 21 गणपती काहीतरी दाखवले, तर ह्या गणपतीचं मध्ये काहीतरी मला वेगळं पण आवडलं. म्हणजे त्याच्यामध्ये धोतर म्हणा, सोहळं म्हणा, शेला म्हणा, त्याच्यावरची ती केलेली पेंटिंग म्हणा, किंवा तुम्ही काय म्हणू शकता की ती फुलं वगैरे लावलेली, म्हणजे असं वेगवेगळं. तर त्या मला मी 20 मूर्त्या अशा निवडल्या आणि ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवल्या. आणि मला पण गणपती बाप्पा बघायचे होते, तर त्यासाठी बऱ्याच जणांनी मला सांगितलं की एक तरी दादा ब्लॉग आपल्या रवीचा या चॅनलवरती एक तरी ब्लॉग घेऊन ये. तर मी बोलो आणायचं चाललोच आहे मी. तर बोलो मला पण दर्शन होईल आणि तुम्हाला देखील गणपती बाप्पाचा एक ब्लॉग करून दाखवता येईल. मला खूप मजा आली. मला खूप करावं असं वाटतं ह्या चॅनलवरती, पण ह्या चॅनलवरती आपले कसे वेगळे ब्लॉग देखील चालू आहेत ना. सो त्यासाठी तुमच्या इच्छेसाठी हा एक मी ब्लॉग बनवला आहे. आणि आपलं नवीन चॅनल रवीची भटकंती, ह्या चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब नक्की करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर आता बघा, हा ब्लॉग संपवून आम्ही निघालो आहे कुठे, जिजामाता नगरला. म्हणजे जिजामाता नगरला पाद्यपूजन आहे, तर तिकडे चाललो आहे ना. तर ते पण आता सगळं जे काही येणार ना ब्लॉगमध्ये येणार आहे. म्हणजे ह्या चॅनलमध्ये नाही येणार, म्हणजे फेस्टिवल रिलेटेड जेवढे पण काही व्हिडिओज आहेत, बँजोचे जेवढे व्हिडिओज आहेत, इवन ढोल ताशा, कुठलाही फेस्टिवल असू दे, त्याचे सर्व मी व्लॉग बनवणे ना. भटकंती एक प्रवास आणि रवीची भटकंती ह्यावरती मी अपलोड करणार आहे. आणि आपल्या रवीवरती नेहमीच आपले जे हिडन प्लेसेस असतात किंवा आमची डेली लाईफ घरातल्या काही गोष्टी, त्या सर्व गोष्टी तर तुम्हाला पाहायला मिळणारच आहे, ते पण वेगवेगळ्या पद्धतीने. आणि त्या 2 चॅनलवर देखील वेगवेगळ्या पद्धतीने सर्व गोष्टी येणार आहेत. तर हा होता मी गेलेलो गणपती बाप्पा बघायला आणि बघतच राहिलो. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला नक्की सांगा. माझा हा प्रयत्न कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. माझा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर हा ब्लॉग आवडला तर या ब्लॉगला नक्की लाईक करा. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भेटेन तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओ. तिथपर्यंत बाय बाय, टेक केअर. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. गणपती बाप्पा मोरे कमेंट मात्र करायला विसरू नका.